वारणा, चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, पण सायंकाळनंतर पुन्हा धरण क्षेत्रात जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू झाली आहे। कोयना धरण 77.76% भरल्यामुळे धरणाचे 4 दरवाजे उघडून 32,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। सांगली आयर्विन पूल येथे कृष्णा नदीने 40 फुटांपर्यंतची इशारा पातळी गाठली आहे। आज सायंकाळपर्यंत सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीने 41 फुटांची पाणी पातळी ओलांडली आहे। वारणा धरण 89% भरल्यामुळे तेथूनही 15,875 क्युसेक विसर्ग सुरू आहे। 2019 आणि 2021 प्रमाणे सांगलीला महापुराचा फटका बसू नये यासाठी प्रशासन सतर्क झालंय। भारतीय सैन्य दलाच्या 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांची तुकडी सांगलीत दाखल झाली आहे। सैन्य दलाच्या तुकडीने कर्नाळ रोडवरील पूरपट्ट्यात सैन्य दलाच्या विशेष होडीमध्ये जाऊन प्रात्यक्षिक करत पाहणी केली आहे। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यातील धुवाधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडू लागलंय। सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील 104 गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर भीती दिसतेय। या 4 तालुक्यातील 497 कुटुंबातील 2,872 लोकांचं स्थलांतर केलंय। सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, जामवाडी, वखारबाग येथील 56 कुटुंबांचं स्थलांतर केलंय। हजारो पशुधनाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं असून नदीकाठची हजारो एकरावरील पिके पाण्याखाली गेलेत। पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत। याशिवाय 46 रस्त्यांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद केलेत। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सायंकाळीही वाढ होत असल्याने आणखी काही रस्ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आजही पावसाने उसंत घेतली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे। सांगलीत आपत्तीचं मोठं नुकसान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, आयुक्त शुभम गुप्ता आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे तिघेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। सांगली महानगरपालिका हद्दीमध्ये आयर्विन बीचची पातळी आज सकाळी इशारा पातळीपर्यंत म्हणजे 40 फुटापर्यंत वाटचाल करत आहे आणि धोका पातळी ही 45 फुटाची आहे। अजून 5 फूट याच्यामध्ये फरक आहे। तरीसुद्धा पुढील 24 तासामध्ये ही पाण्याची पातळी आणखी 2 ते 3 फूट जाण्याची शक्यता आहे। त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता मागील 2 दिवसापासून त्या 45 फुटापर्यंत नागरिकांना आवाहन करून तयार राहण्यासाठी सूचना महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आहेत। जसजशी पाण्याची पातळी वाढत जाईल, पावसाचा जोर कमी अधिक होईल, त्याप्रमाणे जो काही प्रशासनाच्या वतीने अलर्ट मिळतात त्यानुसार सर्व नागरिकांच्यापर्यंत महानगरपालिका यंत्रणा पोहोचून नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे। या ठिकाणी आज इंडियन आर्मीच्या माध्यमातून 120 जवान आणि अधिकाऱ्यांची तुकडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे। महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि इंडियन आर्मी यांचे संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज सराव चालू करण्यात आलेला आहे। त्यानंतर यांचे पुढील 3 दिवसाचं नियोजन होणार आहे। महानगरपालिकेच्या वतीनं एकूण 36 निवारा केंद्र तयार करण्यात आलेले आहेत। 4 मंगल कार्यालय सुद्धा काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी अधिकृत करून दिलेले आहेत। त्यामुळे संभाव्य पाणी पातळी लक्षात घेता सर्व नागरिकांचं स्थलांतर करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जेवणखाना असेल, सर्व सोयीसुविधा करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। आणि नागरिकांना आव्हान आहे की घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या वेळोवेळच्या अलर्टनुसार, सूचनानुसार स्थलांतरित होण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि कुणीही घाबरून जायची गरज नाही।